General power of attorney is not the title document. The respondent has not yet received ownership of the property. बरेचसे व्यवहार हे मुखत्यारपत्राद्वारे केले जातात, ज्याला जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी असं म्हटलं जातं. दोन व्यक्तींमध्ये एखादी मिळकत खरेदी विक्री करण्याच्या संदर्भामध्ये व्यवहार होतो. जमिनी काही नवीन शर्तीच्या असतात, लोक परगावी राहत असतात, त्या मिळकतीवर काही बँकेच्या कर्जाचे बोजे असतात आणि हे सर्व सोपस्कर पार पाडून ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून खरेदी करण्यासाठी काही कालावधी जाणार असतो. जो व्यक्ती मिळकत विक्री करतोय त्यांना पैशाची अडचण असते. दोघांमध्ये असं ठरतं की ज्यांची मिळकत आहे त्यांनी जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी करून द्यावी, ती दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवून द्यावी आणि जे मिळकत खरेदी घेणार आहेत त्यांच्या नावे पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे ती लिहून नोंदवून दिली जाते. त्याच्यामध्ये ती मिळकत विक्री करण्याचे अधिकार सुद्धा दिले जातात. आता त्याच्यामध्ये मिळकत विक्री करण्याचे अधिकार पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे रजिस्टर मुखत्यारपत्र लिहून घेणाऱ्याला मिळालेले आहेत. त्यांना त्या रजिस्टर पॉवर ऑफ अटॉर्नीनी जे आहे ते कब्जा सुद्धा मिळालेला आहे आणि जेव्हा त्यांनी पैसे पण पूर्ण त्या मालकाला दिलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तो पॉवर ऑफ अटॉर्नीचा जो डॉक्युमेंट आहे तो मालकीचा कागद आहे का, या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. त्यासोबतच माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने एक नुकताच महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि त्या न्याय निर्णयाच्या संदर्भामध्ये जास्त माहिती घेण्याच्या पूर्वी आपण त्या केसमधील पक्षकारांचं नाव जाणून घेऊया. नीलम भाटिया व इतर विरुद्ध रितू भाटिया व इतर. नीलम भाटिया व इतर विरुद्ध रितू भाटिया व इतर. ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगितलं CS OS नंबर 141/22 असं या पार्टीचं नाव आहे केसमधील. आता या केसमध्ये सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झालेला होता. आपल्याला माहीत आहे की बरेचशी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आहेत की मालकी जी आहे एखाद्या स्थावर मिळकतीची तर ती फक्त रजिस्टर्ड असताना मिळते, रजिस्टर वाटपाने मिळते किंवा जे प्रचलित कायदे आहेत किंवा मेहरबान कोर्टाचे आदेश आहेत तर त्या अनुषंगानं एखाद्या मिळकतीची मालकी मिळते. परंतु जर पॉवर ऑफ अटॉर्नी, विशेषतः जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी जर केलेली असेल एखाद्या मिळकतीची, काय होतं की आपण सगळे पैसे देतो आणि आपण जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी घेतो, त्याच्यामध्ये खरेदीचे अधिकार घेतो, त्याच्यामध्ये कब्जा जो आहे तो घेतो आणि आपल्याला असं वाटतं की हा डॉक्युमेंट तर माझ्याकडे आहे, आता या मिळकतीचा मी मालक झालो आणि आता खरेदी करण्याची काय आवश्यकता आहे. त्याच्यासाठी बऱ्याच वेळा महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज दिले जातात, तिथं जाऊन वादविवाद केले जातात की माझ्याकडे रजिस्टर पॉवर ऑफ अटॉर्नी आहे आणि माझं नाव मालक म्हणून लावा. परंतु जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे कोणत्याही प्रकारची मालकी मिळत नाही. जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे फक्त हे अधिकारपत्र आहे, जे अधिकारपत्र त्या दस्तामध्ये जे जे अधिकार आहेत नमूद केलेले तर ते अधिकार वापर करावे माझ्या वतीनं, एवढ्यापुरतंच ते असतं. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ॲग्रीमेंट टू सेल जे आहे म्हणजे एक साठीगत करण्यात आलेलं होतं आणि एक जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी होती. त्यासोबतच जे काही पावत्या होत्या रकमा दिल्या गेलेल्या, तर ह्या सर्व गोष्टींवरून मी त्या मिळकतीचा मालक आहे अशा प्रकारचा क्लेम करता येणार नाही. म्हणजे या केसमध्ये रकमा दिलेल्या पावत्या होत्या, त्यानंतर साठेखत होतं आणि त्यासोबतच ही जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी होती आणि ती घेणाऱ्या व्यक्तीने असा क्लेम केलेला होता की या कागदपत्रांच्या आधारे मी ह्या मिळकतीचा मालक आहे. तर न्यायालयाने जे आहे ते त्यांचं म्हणणं फेटाळलेलं आहे आणि या 3 कागदपत्राच्या आधारे मालकी मिळू शकत नाही असं म्हटलेलं आहे. आणि हा जो प्रकरण होतं हे, तर याच्यामध्ये जे आहे ते वाटपाचा हा दावा होता ज्याच्यामध्ये टायटल मालकी क्लेम केली गेलेली होती की या डॉक्युमेंटद्वारे मी मालक झालेलो आहे. आणि माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने, जसं की मी आत्ता सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्याय निर्णय आहेत, त्याच्यातलं एक लँडमार्क असं जजमेंट आहे सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज. हे फेमस आहे की जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे कोणत्याही प्रकारची मालकी जी आहे ती मिळू शकत नाही. तर त्याचाही संदर्भ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर का पॉवर ऑफ अटॉर्नी जरी आपण लिहून घेतलेली असेल, जरी आपण ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे साठेगत जरी लिहून घेतलेलं असेल, आपण काही पेमेंट दिलेल्या रिसीट जरी असतील, तरी यू विल गेट द टायटल ओनली बाय वे ऑफ रजिस्टर्ड सेल डीड. यू हॅव टू complete that transaction.
कम्प्लीट दॅट ॲग्रीमेंट बाय वे ऑफ रजिस्टरिंग द सेल डीड. म्हणजे तुम्ही साठेकत केलं म्हणजे मालक झाला असं नाही. साठेकत त्याच्यासोबत जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी केली म्हणजे मालक नाही. तुम्हाला त्या साठेकतावरून खरेदी खत जे आहे ते त्या ठिकाणी नोंदवून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतरच त्या मिळकतीची मालकी मिळणार आहे. जरी तुमच्याकडं जी मी आत्ता कागद सांगितली की पैसे दिल्याची रिसिट असेल, जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी असेल आणि साठेकत जरी असेल तरीही मालकी मिळत नाही. असा हा न्याय निर्णय आहे. तसा सेटल्ड असा लॉ आहे. आणि टायटल जे आहे ते फक्त कन्व्हिन्स डीडनंच होऊ शकतं. म्हणजे जसं की खरेदी खताद्वारे असं माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा या केसमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या केसमधील जे पक्षकाराची ड्राफ्टिंग त्यांनी जी केलेली होती, जरी त्या दस्तामध्ये जरी लिहिलेलं असेल की मी तुम्हाला मालकी दिलेली आहे, मी मालकी हक्काने कब्जा दिलेला आहे, लिहिण्यानं मालकी येत नाही. व्हॉट लॉ सेज, कायदा काय म्हणतो हे खूप महत्त्वाचं असतं. कारण कायद्याला अभिप्रेत एखादी गोष्ट आहे आणि कायद्याने एखादी गोष्ट जर कंपल्सरी करावी लागत असेल तर ती करावीच लागते. मग भले आपण ती गोष्ट न करता दोघांमध्ये एखादी गोष्ट लिहून घेत असताना जर आपण त्यामध्ये एखादं वाक्य लिहिलं, एखादी गोष्ट लिहिली आणि इफ इट इज कॉन्ट्ररी टू द लॉ तर ते मान्य केली जात नाही. ह्याच्यामध्येही तसंच माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की एक चतुराईनं त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग केलं गेलं त्यामध्ये आणि मालकी आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या डॉक्युमेंटने कोणत्याही प्रकारची मालकी येत नाही. अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रेग्युलर येतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल रेनबोचं, त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.